வந்து எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டுது கண்மணி அன்போட காதலன் सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सन मराठीकडून आजचे आपले पाहुणे खरं म्हणायचं नाही आहे मला त्यांना, कारण म्हणूनच मी म्हटलं खरं तर पाहुणे म्हणायचं नाही आहे, पण एक असं फॉर्मॅलिटी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. तर वेलकम पल्लवी, स्नेहल, शंतनू आणि ओंकार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो व्हेरी मच. सगळ्यात पहिल्यांदा तर मला बोलायचं आहे की हा शो कसा सुरू झाला. म्हणजे आजचा एक सीन होता, ते स्टोव पेटवायचा होता आणि तो काही पेटत नव्हता. मी म्हटलं रे त्याच्यात काय टाकलंय, तेवढं डिझेल कसा पेटेल तो म्हणलं घासलेट मिळत नाही, हल्ली केरोसिन मिळत नाही. मग म्हटलं मी एवढे गरीब झालो, आमच्या घरामध्ये शेगडी आहे आणि आमच्याकडे स्टोव आहे. काल काही दिवे घेऊन आले ते घरात, म्हटलं कोणाकडे टॉर्च नाहीये. असे गमती जमती मी करत करत काम करत असतो आणि मजा येते करताना. ते ऍक्च्युली नवल येते. एव्हरीवन हिअर की तुम्ही एवढं सांभाळलं, एवढं पॅम्पर केलं म्हणता येईल, ही अपॉर्च्युनिटी दिलीत पहिली तर. अँड थँक्यू टू सन मराठी फॉर लेटिंग मी बी, फॉर लेटिंग मी फ्लरिश, ग्रो अँड स्टील बिलिव्हिंग इन मी. तुम्ही आता म्हणताय की हजार एपिसोड्स आपण करायचे आहेत, तर अजून तुमचा विश्वास आहे आमच्यावरती, त्याबद्दल थँक्यू. आमचे प्रोडक्शनचे लोक सगळे, रवी दादा, अमर दादा, सगळ्यांनाच जे आम्हाला खूप मुंबईवरून साताराला आलो मी, ऑडिशन दिलं, लुकटच दिलं, सातारावरून परत मुंबईला गेलो आणि मी माझ्या घरी माझी कार पार्क करतोय आणि मला त्या चष्म्यावाल्याचा नितीनचा फोन आला. तुम्हाला काय म्हणतो माहिती, अक्षय उद्या परत यावं लागेल, आपल्याला थोडी बियर्ड कमी करायची. आई वॉज लाइक भाई मैं 5 घंटे कार चला के आया, अरे वहाँ पे, और वहां से फिर 5 घंटे मुंबई आया, तो मेरे को फिर दाढ़ी कम करने के लिए बोला रहा है भाई. पण मी परत गेलो आणि मला खूप कंटाळा आला की मी का यार, यांना काय, याला काय अर्थ आहे. आणि तुमचं ऑफिस आहे ना गोरेगावला बोलवा मला, मी तिथे करतो. पण मी गेलो परत आणि माझं असं होतं की हे मी काय करतोय, ऑलरेडी मी एकदा जाऊन आलोय आणि बियर्डच कमी करायची, एवढ्या शुल्लक कारणासाठी का बोलवतात. बरं मी जातोय, पैसे खर्च करतोय, वेळ खर्च करतोय. संदीप सर या की. ए बेब